अहिल्यादेवींनी केलेल्या दानधर्मामागची व्यापक दृष्टी. अथर्ववेदात असं म्हटलंय की शतहस्त समाहार सहस्रहस्त किरह, अर्थात शेकडो हातांनी कमवा आणि हजारो हातांनी वाटून टाका. आपल्या शास्त्रात दानाचं खूप महत्त्व सांगितलं आहे. अहिल्याबाई नेहमी म्हणत की स्नानाने देहशुद्धी, ध्यानाने मनशुद्धी आणि दानाने धनशुद्धी होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलेला दानधर्म पाहिला की स्तिमित व्हायला होतं. त्यांनी केलेला दानधर्म हा सरकारी खजिन्यातला नाही, तर स्त्रीधन म्हणून आणि होळकरांची वारसदार म्हणून मिळालेल्या संपत्तीतून केला. त्या काळी जवळपास 16 कोटी एवढ्या मूल्याची प्रचंड मालमत्ता त्यांच्या नावे होती. त्याचं पूजन करून देवींनी त्यावर तुळशीपत्र ठेवलं. हे माझं नाही म्हणून संपूर्ण दान केलं. त्या रकमेचा केलेला योग्य विनियोग पाहिल्यावर त्यामागे किती व्यापक विचार होता हे कळतं. त्यांनी दानधर्म धर्माच्या रक्षणासाठी केला. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार आणि नवनिर्माण केलं. नवनिर्माण केल्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळाला. असं म्हणतात त्यांच्या शासनात हातोडा कधी थांबलाच नाही. त्यांनी नुसतीच मंदिरं बांधली नाहीत, तर धर्मरक्षण करणाऱ्या पुजाऱ्यांना कायमचं उत्पन्न मिळेल अशी व्यवस्था केली. दिवाबत्ती, पूजा, नैवेद्य यासाठी पुजाऱ्यांना शेतजमिनी दिल्या. उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत मंदिरं निर्माण केल्यामुळे हिंदू समाज धार्मिक आस्थेने जोडला जाऊन एकत्र आला. विदीर्ण श्रद्धास्थानाचा जीर्णोद्धार केल्याने समाजाचा आत्मसन्मान जागृत झाला. परकीयांनी गाडलेला देव उभा करून देश जिवंत ठेवला. मंदिरामुळे कथा, कीर्तन, पठण, पारायण हे सगळं सुरू झालं आणि विचारांचं आदान प्रदान करणारी ती संस्कार केंद्र झाली. जवळपास 11,000 मंदिरांची कामं झाली अशी नोंद आहे. त्यांनी नुसतीच कलात्मक मंदिरं बांधली नाहीत, तर घाट, अन्नछत्र, पाणपोई, बागा, विहिरी, तलाव, बारवं, कुंड, धर्मशाळा इत्यादी बांधलं. रस्ते बांधून भारतवर्षाला जोडण्याचं काम केलं. धर्मासाठी, देशासाठी, स्त्रिया, गरीब, वंचित, शेतकरीच काय तर पशुपक्ष्यांच्यासाठी सुद्धा विचारपूर्वक योजना करून पुढच्या अनेक पिढ्यांसाठी लोककल्याणकारी कामं केल्याने देवी अहिल्या अजरामर झाल्या. व्यक्तिगत दुःख बाजूला सारून राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन अनेक लोककल्याणकारी कामं केली आणि स्वधर्म समर्थपणे पार पाडला. दानधर्म सुद्धा कसा आदर्शवत करता येतो याचंच उदाहरण त्यांनी घालून दिलं आणि पुण्यश्लोक ही उपाधी सार्थ झाली.